नमस्कार मित्रांनो, शिवनेरी ॲग्रो फार्म मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण काय करणार आहोत, आजचा व्लॉग आपला शेतात काय लावले ह्या संदर्भात असणार आहे. म्हणजे शेतात काय काय आपण पिकवलं आहे, गवत काय काय लावलं आहे त्या संदर्भात. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे हे गवत आहे. सो इथं गायांसाठी गवत लावलेलं आहे. तिकडे गाया आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. सो हे बघा, इथे गाया आहेत आणि इकडे गुलछडी लावलेली आहे ह्या शेतात. आणि तिकडे वर तुम्ही पाहू शकता. सो वर इथं हे लावलं आहे, आपण मिरच्या लावलेल्या आहेत. इथं माणूस आहे, तो फवारत आहे मिरच्यांना. तर म्हणजे असतं ना सारखं फवारायचं, काही झालं तर त्यासाठी फवारत आहे. ही बघा, गुलछडी लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता. सो ही खुरपलेली आहे, त्यामुळं म्हणजे एकदा खुरपली आहे, पण ही दुसऱ्यांदा परत खुरपत आहोत आम्ही. सो गवत तुम्हाला नाही दिसत असेल, इथे गवत नाही आहे. तर आता आपण जाऊया आईकडे. आई काय करत आहे ते पाहूया. हे बघा, ह्या गुलछडीला फूल आलेलं आहे. तर व्हाईट गुलछडी आहे, तुम्ही ते पाहू शकता. तर मी आताच पाहिलं, या गुलछडीला फूल आलंय, कुठंच नाहीये. ह्या एकच गुलछडीला फूल आलेलं आहे. सो प्रिटी, इट्स सो प्रिटी. तर आता पुढे पाहूया आपण. तर आईकडे जाऊया. हे बघा, इकडचं खुरपून झाले आणि इकडचं थोडं राहिलं होतं, तर ते आई खुरपतीये. आणि आता आपण आईकडे जाऊया, पाहूया काय चाललंय आईचं. हे बघा मिरच्या, तुम्हाला एकदा मिरच्या दाखवते मी आणि त्यानंतर आपण आईकडे जाऊया. हे बघा आईकडे. तर फर्स्ट मी मिरच्या दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ह्या आहेत मिरच्या. कसा आहे प्लॉट नक्की सांगा कमेंट करून. हे बघा, तर हे बघा इथे मिरच्या लागलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अजून बारीक आहे, कारण आम्ही आत्ताच एवढ्यात तोडा केला होता 2-4 दिवस आधी. सो आता बघा, गवत पण झालेलं आहे, गवत काढावं लागणार आहे. तर आपण आता आईकडे जाऊया. हाय आई, काय करतीये? गुलछडी खुरपते. काय करती? गुलछडी खुरपते. हो का? हो. मग गुलछडी खुरपती. आधी केव्हा खुरपली होती गुलछडी? महिना झाला खुरपलेली. आता त्या पाऊस झाल्यानंतर आता तण वाढलेत ना, त्याच्यामुळं आता खुरपते. थोडासे तण आहेत ते काढून टाकते. बोल, काय म्हणते? आता ह्या गुलछडीचं आपण नियोजन कसं केलेलं आहे? गुलछडी लावण्या अगोदर शेत तयार करून घेतलं, शेणखत टाकलं, शेत रोटर मारून तयार करून घेतलं, पेट काढून घेतले. त्याच्यानंतर नळ्या अंथरल्या. नळ्या अंथरल्यानंतर बायकांना बोलून लागवड करून घेतली. लागवड केली. आता लागवड करून आता 45 दिवस तर झालेले. तर 45 दिवसानंतर पहिली एक खुरपणी केली. 15-3 आठवड्यानंतर आहे ना, एक पहिली खुरपणी केली. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा खुरपणी केली मी. दुसऱ्यांदा काही जास्त गवत नाही, थोडेसे तण उतरले ते मी आता काढून घेते. कारण औषधं दिल्यानंतर जास्त तण असल्यामुळे तणांनाच ते खत पुरवले जातं, त्याच्यामुळे गुलछडी वाढत नाही. म्हणून गुलछडी खुरपून घेते. यामध्ये भरपूर तण आले होते. पाऊस पडल्यानंतर यात तण वाढले, त्यासाठी आता रोज थोडं काय ना खुरपून घेते. आता 3 महिन्यानंतर गुलछडीला फुलं लागतात. त्यासाठी 8-8 दिवसाला आम्हाला खतं सोडायला लागतात ड्रिपद्वारे. खूप खतं सोडतात आणि वरून कीटकनाशकाचा फवारणी. कारण ह्या पिकामध्ये काय होतं, मिलीबग हा रोग जास्त आढळतो. कारण मिलीबग ह्या रोगामुळे गुलछडी सुधरत नाही. त्यासाठी मिलीबगवर नियंत्रण केले तर गुलछडी चांगल्या प्रकारात
चांगल्या प्रकारे येऊ शकते. त्यासाठी आधी मिलीबग ह्या रोगावर गुलछडी नियंत्रण केले पाहिजे. त्याचबरोबर कीटकनाशकाचा पण फवारणी केली पाहिजे. कीटकनाशक द्यायला लागते कारण त्याच्यावर अळी होऊ शकते, पांढरी माशी पण येऊ शकते, म्हणून कीटकनाशकाची पण फवारणी करायला लागते. आणि याची जर व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर गुलछडी बरेच दिवस चालू शकते, कारण गुलछडीला बाजार भाव चांगला मिळतो. 12ही महिने या फुलाची बाजारपेठेत गरज असते. त्याच्यामुळे फुलाला बाजार पण मिळतो. ह्या फुलाचा कसा वास छान असतो. फुले वजनाला पण चांगले जास्त भरतात. सरासरी किती भाव भेटतो? सरासरी म्हणजे 50च्या आसपास भाव भेटतो. जर जास्त असले तर 100च्या पुढे पण भेटतो. 50, 60, 70 असं पण शक्यतो 50च्या पुढचाच भाव भेटतो. म्हणजे 50 रुपये किलो. हो, 50 रुपये किलो. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ही गुलछडी कशी आलेली आहे. खूप चांगली आहे. 45 दिवस झाले आहे लावून. म्हणजे 45 दिवस म्हणजे किती? 45 म्हणजे 1.5 महिना. हा, 1.5 महिना. तर 1.5 महिना झालेला आहे लावून. 1.5 महिन्यानंतर याला फुले लागायला सुरुवात होईल. हा, तर हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता किती छान दिसत आहे हे शेत. सगळं हिरवं आहे, म्हणजे सगळं हिरवगार आहे आमचं शेत, तुम्ही पाहू शकता. तर आता बघा, इथे बांधांवर सगळं गवत वगैरे आहे. तर इथे आपण शेळ्यांना पण कधी कधी चारायला आणतो, तर त्यांचा व्यायाम पण झाला पाहिजे ना. शेळ्यांना म्हणजे बंदिस्त जरी असलं तरी कधीतरी शेळ्यांचा व्यायाम हा झालाच पाहिजे. सो त्यासाठी आम्ही कधी कधी बांधांवर त्यांना चारायला आणतो. त्यांना हे गवत तर फारच आवडतं. हे बघा, हा, हे गवत. हे बघा, आता इथे हे दांडे यायचं सुरुवात झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता, दांडे आलेले आहेत. सो आई तुम्हाला त्याबद्दल काहीतरी माहिती सांगेल. स्टार्ट. दांडे पण यायला लागलेले आहे, कारण दांडे आल्यानंतर थोड्या दिवसांनी याला फुलं लागायला, कळ्या यायला सुरुवात होईल. आता इकडे दांडे आलेले नाही, काही ठिकाणी भरपूर दांडे आलेले आहेत. थोड्या दिवसांनी आता फुले चांगल्या प्रमाणात लागणार आहेत. गुलछडी 3 महिन्यानंतर तोडा येतोच गुलछडीचा. गुलछडी म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात तिचे जर व्यवस्थापन केले तर गुलछडी आपल्याला भरपूर पैसे देऊन जाऊ शकते. कसं करायचं व्यवस्थापन? म्हणजे खताचं व्यवस्थापन असेल, फवारणी, त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने जर केलं, चांगलं नियोजन ठेवलं तर गुलछडी बरेच दिवस चालू शकते. आता हे लावल्यानंतर 3 वर्ष चालते गुलछडी. एकदा लावल्यानंतर 3 वर्ष ती आपल्याला फुले देते. पण त्याचं व्यवस्थापन खताद्वारे चांगलं आपण जर ठेवलं, मशागत केली चांगली शेतीची, गवत न येऊन देता, तण आले तर लगेच काढून घेणे, अशी निष्काळजीपणा करायचा नाही. कारण आहे ना, गवत आलं तर ती आपण दुर्लक्ष केलं, गवत वाढलं तर खत दिल्यानंतर ते गवतालाच खत जाणार आहे. ते आपली गुलछडीच्या रोपांना पोचत नाही. त्याच्यामुळे आपण गुलछडीची गवत काढून घेणे गरजेचं असतं. आपण नियोजन जर ठेवलं तर 3 वर्ष गुलछडी योग्य प्रकारे आपल्याला फायदाच करून देणारी असते. तर हे बघा मित्रांनो, पावसाचं पण वातावरण खूप झालेलं आहे. तर आता गुलछडी ही बघा खुरपून म्हणजे झालेलीच आहे. एकच फक्त रांग राहिलेली आहे खुरपायची. तर आता आईने माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला जर गुलछडीवर संपूर्ण म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आम्ही त्यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवू पूर्ण, म्हणजे गुलछडीचे बियाणं निवडण्यापासून ते गुलछडीच्या लागवडीपर्यंत काय काय काळजी घ्यायची हे आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू, काय काय फवारण्या करायच्या. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल गुलछडीचा इन डिटेल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बेसिक माहिती सांगितलेली आहे गुलछडी लावण्याबद्दलची. तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग आमचा बघितल्याबद्दल तुमचं
धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.